मंत्री चंद्रकांत दादा पाटील आता आपल्या सोबत आहेत. दादा, पुस्तक जत्रा, बाल पुस्तक जत्रेचं उद्घाटन आपल्या हस्ते केलेलं आहे. काय ही संकल्पना आहे? खरं तर साहित्य संमेलनाचं देखील तुम्ही आज ज्या पद्धतीने माहिती दिली, 100वे साहित्य संमेलन हे पुण्यात होणार आहे. 100वे साहित्य संमेलन पुण्यात व्हावं असा आम्ही आग्रह हे संमेलन फायनल करणाऱ्या सगळ्यांकडे धरतो आहोत. कारण 100वे आहे. पुणे ही एका अर्थाने पुस्तकाची पंढरी आहे आणि त्यामुळे संयोजक ऐकतील असं मला वाटतं. साताराला गेल्या वर्षी झालं. याची सगळी व्यवस्था आम्ही उभी करू असं आश्वासन दिलं. काही सरकारवर अवलंबून वगैरे राहण्याचं कारण नाही. जनसहभागातून आम्ही हे सगळं उभं करू. एकूण ही बाल पुस्तक जत्रा जी आहे त्याची कल्पनाच ही आहे की मुलांनी मोठेपणा यावं, पुस्तकं विकत घ्यावीत, बसून वाचावीत आणि भारतीय खेळ खेळावेत. जवळजवळ 20-22 प्रकारचे भारतीय खेळ या ठिकाणी आहेत. गेल्या वर्षी पहिल्यांदा सुरुवात झाली तेव्हा 35,000 मुलांनी सहभाग नोंदवला. यावेळेला ही संख्या 50,000च्या वर जाईल. कारण प्रचंड सोशल मीडियामधून हाईप झालेली आहे. परीक्षा संपलेल्या. विधान परिषदेचे अर्ज आपण दाखल केले, बिनविरोध होईल असं एकूण आता चित्र स्पष्ट होत झालेलं. ही संपूर्ण निवडणूक आता बिनविरोध. आता काय राहिलं? भरला नाही ना काँग्रेसने फॉर्म. ज्या पद्धतीने इशारा दिला की अर्ज दाखल करू, काँग्रेस ज्या पद्धतीने काल म्हणत होते, आज मात्र त्यांनी काँग्रेसने अर्ज दाखल न केल्यामुळे 9ला 9 उमेदवारी अर्ज, कारण मी स्वतः भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र नेतृत्वाखाली गेलो होतो. कारण मला ह्या कार्यक्रमाला याच्यापासून घाईने निघालो. पण ॲज पर माय इन्फॉर्मेशन काँग्रेसने फॉर्म भरला नाही. शिवसेना एकनाथजी या शिवसेनेने सुद्धा 3 भरायचे होते, 2च भरले. त्यामुळे ती जवळजवळ बिनविरोध झाल्याच जमा आहे. उद्धव ठाकरेंच्या उमेदवारी अर्जावरून देखील टीका होताना दिसते. उद्धव ठाकरे असतील तरच आम्ही पाठिंबा देऊ अशा पद्धतीची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली. मात्र अखेरच्या क्षणी अंबादास दानवेंचं नाव पुढे आलं आणि त्यावरून कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये फाटाफूट झाल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे त्यांनी जेव्हा एकमताने अंबादास दानवेंचं नाव पक्कं केलं याचाच अर्थ असा की त्यांच्यामध्ये फूटबीट काही पडली नाही. फुटीची चिन्ह दिसत होती पण फूट पडली नाही. त्यांनी एकमताने नाव. बच्चू कडूंचा प्रवेश कसं बघतात? बच्चू कडूंचा प्रवेश हा एकनाथजींच्या शिवसेनेमध्ये जरी झाला असला तरी तो महायुतीत झाला आणि ते महायुतीच्या बरोबर विचाराने होते. आता प्रत्यक्ष आले. त्यामुळे ताटात काय आणि वाटीत काय, शिवसेनेत काय आणि BJPत काय, ते सगळे म्हणून महायुतीत आलेले आहेत. जे खूप स्वागत आहे. बच्चू कडूंचा मी प्रचंड आदर करतो. दिव्यांगांबद्दल त्यांच्या मनात असणारी संवेदना, त्यातून होणारी आंदोलनं, त्यातून होणारे कार्यक्रम, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ व्हावं यासाठी त्यांचे चाललेले प्रयत्न, शेतकऱ्यांची दुःख त्यासाठी रस्त्यावर उतरणं हे अद्वितीय आहे. ते बरोबर आले नव्हते. त्याही वेळेला मी त्यांना रिस्पेक्ट द्यायचो. अमरावतीचा पालकमंत्री असताना ऑल द वे त्यांच्या घरी गेलो आणि मी त्यांचं महायुतीमध्ये स्वागत करतो. तर बच्चू कडू यांच्या पक्षप्रवेशाचं स्वागत केलेलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं अर्थात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीवरून जो काही वाद सुरू होता, अर्थात महाविकास आघाडीमध्ये फाटाफुटीची चिन्ह होती असं देखील चंद्रकांत दादा पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विकी चव्हाणसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.